हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मजमूरवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी मेकअप कसा करता येईल यासंबंधी व्हिडिओ बनवते. जर तुम्ही या प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या भयंकर उन्हाळ्यामध्ये टिकणारा लॉंग लास्टिंग मेकअप कसा करता येईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मी ऑलरेडी फेस वॉश करून घेतला आहे. आता क्लीन फेसवर आपण नायासिनामाइडचं सेरम लावून घेऊया. नायासिनामाइड लावल्यामुळे आपल्या स्किनवरचं ऑइल कंट्रोल होतं आणि माझी ऑइली स्किन आहे त्यामुळे ते खूप बेनिफिशियल असतं. एकदा फेसवर लावून थोडा मसाज केल्यानंतर ते प्रोडक्ट स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी 2 मिनटं देऊया आणि त्यानंतर प्रायमर लावून घेऊया. हे एल्फचं पॉवर ग्रिप प्रायमर आहे आणि ते मेकअपला खूप छान प्रकारे होल्ड करून ठेवतं. ऑइली स्किनसाठी तर खूपच मस्त प्रायमर आहे हे प्रायमर वर्क करण्यासाठी त्याला 30 सेकंदाचा टाईम लागतो. त्यामुळे आपण वेट करून पुढच्या स्टेपला चालू करूया. उन्हाळ्यात आपण जेवढे कमी प्रोडक्ट लावू तेवढं चांगलं. जास्त लेअरिंग केल्यामुळे मेकअप मूव्ह होऊ शकतो. त्यामुळे आपण करेक्टरचा वापर टाळून इथे डिरेक्टली एक फुल कव्हरेजचा कन्सिलरच लावणार आहोत. हे माझ्या एक्झॅक्ट टोनचं कन्सिलर आहे आणि यामध्ये थोडा ऑरेंज टिंट असल्यामुळे ते माझ्या फेसवरचं पिगमेंटेशन खूप चांगल्या प्रकारे कव्हर करते. आणि हे कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी मी पॅकचा कन्सिलर ब्रश वापरला आहे. फेसवर जिथे कुठे काळेपणा आहे त्या सर्व जागांवर कन्सिलर लावून ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण फेस मेकअप केल्यानंतर तो तिथे काळा नाही पडणार. मी हे कन्सिलर पापण्यांवर सुद्धा लावून घेते कारण तिथे पण थोडा काळेपणा असतो आणि आयशॅडो लावल्यानंतर मग तो छान नाही दिसत. या लुकसाठी मी माझं फेवरेट LA गर्लचं BB क्रीम लावते आणि माझी शेड आहे मीडियम. हे खूप शिअर कव्हरेजचं BB क्रीम आहे त्यामुळे मी ते ब्लेंड करण्यासाठी एक डेन्स असा कबुकी ब्रश वापरते. मेकअपमध्ये आपण कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट वापरतो यासोबतच कुठल्या प्रकारच्या टेक्निकने ते ब्लेंड करतो आणि कुठले ब्रशेस वापरतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मी इनसाईडचं कन्सिलर आणि एक मेबलिन फिटमीचे थोडी लाईट शेडचं कन्सिलर घेऊन माझ्या फेसच्या हाय पॉईंटला हायलाईट करून घेते. आता हे कन्सिलर माझ्या रिंकल्समध्ये आणि फाईन लाईन्समध्ये सेट होण्याआधी आपण ते पावडरने लॉक करून घेऊया. यासाठी मी मॅकचं कॉम्पॅक्ट वापरला आहे आणि माझी शेड आहे NC 43.5 आणि हे कॉम्पॅक्ट स्पंजने न लावता मी त्रिकोणी असा एक पफ घेतला आहे आणि त्याने स्किनवर प्रेस करते. यामुळे फेसवर खूप छान प्रकारे पावडर लॉकिंग होतं. थोडी पावडर मी मानेला सुद्धा लावून घेणार आहे. ही सेम पावडर लीडवर लावून आपण लीड सेट करून घेऊया, नाहीतर तिथे पण क्रीजिंग होईल. आज मी ब्लशसाठी एक मॅट ब्लश वापरलेला आहे आणि ते शुगर पॉप ब्रँडचं आहे. त्याची शेड आहे सिएना. आता आपण मस्करा लावून घेऊया. त्यासाठी मी शार्लेट टिलबरीचा लेजेंडरी लॅशेस मस्करा वापरते. खूप छान मस्करा आहे हा. लॅशेसला लेंथ आणि व्हॉल्यूम दोन्ही प्रोव्हाइड करतो. त्यानंतर स्विस ब्युटीच्या वॉटरप्रूफ आयलायनरने मी एक छोटी विंग काढून घेते, आउटलाईन करून घेते. नवीन युजरसाठी असे पेन लायनर्स खूप इझिली वापरता येतात. पण याचा एक प्रॉब्लेम आहे की हे वॉटरप्रूफ असल्यामुळे जर तुम्ही इथे तिथे लावलं असेल तर ते क्लीन करणं थोडंसं मेसी होऊ शकतं. लिपस्टिक लावण्याआधी मी लिप लाईन करून घेते. त्यासाठी मी स्विस ब्युटीचं कँडी क्रश लिप लायनर वापरते आणि लिप्स फिल करण्यासाठी लवात ब्रँडचं मूस लिपस्टिक वापरते. या लिपस्टिक लावण्याआधी लिप्स प्रॉपर मॉइश्चराईज असले पाहिजेत, नाहीतर लिपस्टिक ड्राय वाटते. केलेला मेकअप सील करण्यासाठी मी अर्बन डिकेचा ऑल नाईटर सेटिंग स्प्रे वापरते. हा वन ऑफ दी बेस्ट सेटिंग स्प्रे आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. अँड दिस इज द फिनिश्ड लुक. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.